प्रेमळ नवरा आणि समजूतदार बायको. दसरा झाला. त्याच्या कंपनीत बोनस पण जाहीर झाला. कंपनीत तो साधा वर्कर म्हणून लागला होता 12 वर्षापूर्वी. आता तो सुपरवायझर झाला. दिवसभर हात काळे व्हायचे मशीनवर. पण घरी जाऊन त्याच्या परीचा हसरा चेहरा बघितला की थकवा कुठल्या कुठे पळून जायचा. छोटीशी का होईना स्वतःची जागा घेतली होती त्याने. बँकेचा हप्ता भरताना ओढाताण व्हायची. काही नाही तरी या 12 वर्षात गणित विषय पक्का झालेला. महिना अखेरीला परीक्षेचं जाम टेन्शन यायचं. काठावर पास व्हायचा दरवेळी. शिलकीत काही पडायचं नाही. पण कुठं उधारीचीही वेळ कधी आली नाही. आता तर दिवाळी तोंडावर. नंतर दुकानात खूप गर्दी होते म्हणून बॉसकडून आधीच उचल घेतलेली. त्याची बायको समजूतदार. स्वतःहून कधी काही मागितलं नाही बिचारीनं. पण त्यावेळी त्यानं ठरवलं होतं त्याच्या परीला छान ड्रेस घ्यायचा. परी ड्रेस. तो पायघोळ ड्रेस हातांनी वर उचलत, पायातलं छुमछुम वाजवत त्याच्या छोट्याशा अंगणात फुलबाजा उडवणारी त्याची परी. क्षणभर त्या फुलबाजांच्या चांदण्यांनी त्याच्या मनात आत्ताच दिवाळी साजरी झाली होती. परीला तो शोकेसमधला गुलाबी परीचा ड्रेस घ्यायचा, बायकोला छान डिझायनर साडी घ्यायची आणि नंतर छोट्याशा हॉटेलात जेवायला जायचं. त्यानं पुन्हा गणिताचा होमवर्क करायला सुरुवात केली. पण जमेल की नाही हा त्याचा जरा प्रश्नच होता. पण जमवायचंच हा त्याचा निश्चयही होता. बहुधा सगळ्यांनी त्याच्यासारखंच ठरवलेलं. नंतर गर्दी होईल म्हणून दुकानात आत्तापासूनच गर्दी केलेली. काउंटरवरच्या गर्दीत तो घुसतो. शोकेसमधला तो ड्रेस काढायला लावतो. परीचा चेहरा आनंदी फुलबाजी झालेला. ट्रायल रूममधनं त्याची परी बाहेर येते. त्यानं जशी कल्पना केली होती तशीच गोड दिसते त्याची परी. किमतीचं लेबल पाहून बायकोचा जीव वर खाली. त्याच्या फुलबाजीशिवाय दुसरं काही दिसतच नाहीये त्याला. तो ड्रेस पॅक करायला लावतो. परी पंख लावून उडताना बघून तो आभाळा एवढा खुश झाला. मग साड्यांची शोरूम. यावेळी तो बायकोला सांगतो, चांगला तास दीड तास लागू दे. 100 साड्या बघ. मनासारखी मिळेपर्यंत हो म्हणायचं नाही असं बजावतो. तो सतत तिच्यावरच लक्ष ठेवून आहे. ती लाल रंगाची साडी तिनं किंमत बघून हळूच मागे ढकललेली. तीच घ्यायची. तो ठार बहिरा झाला होता. बायकोचं नाही त्याला ऐकूच येत नव्हतं. पण शेवटी तीच साडी पॅक करून तो बाहेर पडतो. लाल रंगाच्या साडीतली त्याची बायको जगात सगळ्यात सुंदर वाटू लागते. क्षणभरात तो श्रीमंत होतो. मनासारखी खरेदी झालेली त्याची परी आणि बायको त्याच्या खरेदीच्या मागे लागतात. पण तो घड्याळ दाखवतो. तुम्हाला माहिती आहे ना मला किती वेळ लागतो ते. आज नको, आपण पुन्हा कधीतरी घेऊया. चला आता आपण बाहेर जेवायला जाऊया. त्याची सोनपरी. नको बाबा नको, आधी तुम्हाला काहीतरी घ्या. खूप दिवसात आईच्या हातची शेवभाजी खाल्ली नाहीये. गुलाबजाम घेऊन तो घरी मस्त गोड जेवण. त्याच्या परीलाही गणित छान येतंय की. उगाच परी नाही म्हणत तो. हात डोक्याखाली घेऊन तो विचार करू लागतो. दिवाळीत तयार होत नाही कुणी. 3 दिवस ओव्हरटाईम करू. पण काय करणार. भाऊबीजेला ताई येईल तेव्हा घरी थांबू म्हटलं. मग मला नवीन कपड्यांची काय गरज. आपला निळा वर्कशॉप सूट, सगळ्यात भारी ड्रेस. कंपनीचं वर्कशॉप हेच खरं शॉपिंग फेस्टिवल. सगळे सण इथेच साजरे करायचे. त्याच्याच जीवावर ओवाळणीचं पुढच्या रविवारी बघू. त्याचा पटकन डोळा लागतो. सकाळी उजाडायच्या आत तो कामावर पळतो. दिवसभर काम करून तो घरी येतो. जेवण झाल्यावर बायको त्याच्या हातात नवीन ड्रेस ठेवते. येल्लो शर्ट अन चॉकलेटी पॅन्ट. ताईच्या ओवाळणीची साडीही. त्याच्या चेहऱ्यावरचा भला मोठा क्वेश्चन मार्क होता. तुमचीच बायको आहे मी. वर्षभर साठवलेले पैसे आहेत माझे. आणि हो, बिलकुल डबल शिफ्ट करायची गरज नाही. दिवाळीत वेळच्या वेळी घरी यायचं. तुम्ही असाल तरच दिवाळी साजरी होईल माझी. मनकवडी. कसं गं ओळखतेस मनातलं. खरंच ओळखून होते ते दोघं एकमेकांना. खरंच तिघांनी गणितात पैकीच्या पैकी मार्क्स मिळवले यावेळी. आणि तो दिवाळी शॉपिंग फेस्टिवलच्या तुडुंब गर्दी एवढा खुश होतो. जगातला सगळ्यात श्रीमंत. डोक्यावर गजरा लावून बायको परीला झोपवू लागते.
तो त्या दिवाळी सुगंधात घनघोर हरवतो. स्वप्नील त्याच्या बायकोबरोबर काश्मिरी जंगलात बर्फाच्या गोळ्यांची रप्पाधप्पी, न संपणारी स्वप्ने उशाशी घेऊन तो तिची वाट बघू लागतो.